आता ज्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली, मंगल प्रभात लोढा सध्या आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये जॉईन झालेले आहेत. लोढाजी, आपलं स्वागत आहे झिरो आवरमध्ये. ज्या प्रकारे मंगल प्रभात लोढाजी तुम्ही या सगळ्यामध्ये भूमिका घेतलेली आहे, तुम्ही एक प्रकारे आजची तुमची जी 3 महत्त्वाची विधानं आहेत, पहिली महत्त्वाचं विधान आहे तुम्ही असं केलं होतं की आजचं जे आंदोलन झालं ते बाहेरच्या लोकांनी येऊन केलं, त्याच्यावर इथे स्थानिकांचा त्यांच्याशी संबंध नाही असं तुम्ही म्हटलेलं आहात. दुसरा तुम्ही असं म्हटलेलं आहात की मुख्यमंत्र्यांनी जर समन्वयाची भूमिका घेतलेली आहे तर अशा प्रकारचा आक्रमकपणा योग्य नाही असं तुम्ही म्हणताय. आणि तिसरी गोष्ट आहे, एक पालकमंत्री म्हणून तुमची जी भूमिका आहे, कोर्टाचा न्यायालयाचा जो आदेश आहे त्याची अंमलबजावणीचा मुद्दा आहे. तर तुम्ही कुठल्या अँगलनी हा प्रश्न सध्या बघताय? आजचं आंदोलन जस्टिफाईड होतं, जे कबूतरखान्यावर झालं ते योग्य होतं असं तुम्हाला वाटतं का? आजच्या जे आंदोलन कबूतरखाना पण झाला ते पूर्णतया अयोग्य होता. विशेष काल जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी काल मीटिंग घेतली त्यामध्ये सविस्तर त्याने सर्वांचे ऐकून घेतला. त्यांच्या जे काही डायरेक्शन्स होतात ते डायरेक्शन मध्ये असा होता की ते हेल्थचा विचार करून लोकांच्या हेल्थच्या ते आपण त्यासाठी जे काही क्लिनिनेस असेल, रेस्ट्रिक्टेड फीडिंग असेल किंवा अजून काही प्रिकॉशन घ्यायचे असेल ते सर्व प्रिकॉशन घेऊन हा ते कबूतर पिजन्स पण त्यांचे फीडिंगचे पण काही दिलं पाहिजे, नाही तर ते मरतील. हा पण ते बॅलन्स केला पाहिजे, हा त्यांचा डायरेक्शन होता. त्यासाठी त्याने महानगरपालिकाने निर्देश दिला होता की त्यासाठी तुम्ही योजना तयार करावा, नाही माननीय उच्च न्यायालयामध्ये सबमिट करावा. हा सर्वांनी स्वीकार केला. सर्वांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अभिवादन केलं. हा विषय चांगली रीतीने सुटतील असा सर्वांच्या मनामध्ये होता. काल रात्री पूर्वीपासून एक मीटिंग फिक्स होती आज सकाळची. ते सांगते निरासनाचे ते कबूतरखाना जे चालवतात त्यांचे आहेत त्यांचे दादरमध्ये. त्याने रात्री या मीटिंग झाल्यानंतर त्यांना माननीय मुख्यमंत्री धन्यवाद देऊन हा मीटिंग कॅन्सल झाली आहे असं सर्वांनी सूचना दिली. तरी पण सकाळी तिथे हा आंदोलन झाला. हा आंदोलन अयोग्य होता. एक वेळा मॉब मेंटॅलिटी झाली तर कोणी त्याने थांबू शकत नाही. तरी पण पोलीस प्रशासन अतिशय चांगली रीतीने ते थांबून घेतला. त्याने लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन केली, कोणा बल नाही केला. हा स्तुती आहे. आता स्थिती नियंत्रण मध्ये सर्वांना समज आली आहे. सर्वांना समजलं आहे की आता माननीय उच्च न्यायालय समोर आपली जे काही म्हणणं आहे ते मांडावं लागेल आणि नंतर फायनली सुटेल. खरं आता ज्या स्टेजला हे सगळं प्रकरण आहे त्याचा अजून अंतिम निकाल यायचा आहे. मात्र आता जी भूमिका न्यायालयाने सांगितलेली आहे, कबूतरखाना झाकून ठेवावा आणि सध्या तिथे खाद्य घालू नये आणि त्या ठिकाणी खाद्य घातलं तर थेट गुन्हा दाखल करण्यात यावा, ही भूमिका मान्य आहे का जैन समाजाला? आणि त्याच्याविषयी तुमची नेमकी भूमिका काय आहे? याचं पालन व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं का? माझ्या असं आहे की माझी व्यक्तिगत भूमिका काही यामध्ये शकत नाही. मी सरकारचा एक भाग आहे. मला त्याच्या भानपण आहे. मी सरकारचा एक मंत्री आहे. कॉन्स्टिट्युशनल रेस्पॉन्सिबिलिटी आहे माझी. पण ते लोकांचे भावना असेल ते सरकारकडे घेऊन ते योग्य निर्णय करण्याच्या पण माझी रेस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याप्रमाणे मी प्रयत्न केला होता. मी कमिशनरकडे गेलो. मी माननीय मुख्यमंत्री बैठकमध्ये पण होतो. माझं असं म्हणणं आहे की माननीय मुख्यमंत्री निर्देश दिला आहे की लोकांची हेल्थची काळजी घेऊन हा कबूतर पण त्याने पण काय प्रबंध करू शकता का असा तुम्ही मार्ग काढा. ते मार्ग काढण्यासाठी उद्या कोर्टमध्ये डेट आहे. आता बघू महानगरपालिका काय कोर्टमध्ये सबमिट करतात. दुसरा ह्याच्याविषयी एक जो आक्षेप घेतला जातो की हा मुळात आरोग्याचा प्रश्न आहे आणि असं असताना त्याला धर्माचा अँगल देऊन किंवा आस्थेचा अँगल देऊन या प्रश्नाकडे बघणं चुकीचं आहे. तुम्हाला याविषयी असं वाटतं का की याच्याकडे फक्त टेक्निकली बघायला हवं? तुमचं म्हणणं अतिशय योग्य आहे. धर्माचे फेसतून धर्माच्या चष्मातून बघायच्या अतिशय अयोग्य आहे. हा धर्माचा विषय नाही. हा एक कबूतर कुठेही कबूतरकडे खेतामध्ये आपण कबूतरने सोडले, अनाज सुटलेला आहे, कबूतर काय घेणार नाही. जोपर्यंत ते अनाज आपण तिथून काढून त्यांच्यासाठी कुठे ठेवला तर ते घेतील. रात्री ते काही जेवण घेत नाही, ते नॉनव्हेज पण घेत नाही. कबूतर एक विचित्र पक्षी आहे. त्यासाठी त्याने कुठेही जाऊन काही ते जेवतील असं सत्य नाहीये.
हो. तर त्यासाठी आपल्याला काही व्यवस्था करावी लागेल. कबूतर फक्त मुंबईमध्ये आहे का, महाराष्ट्र देशामध्ये आहे का, पूर्ण दुनियामध्ये आहे. रफेलगेरमध्ये, न्यूयॉर्कमध्ये कबूतर आहे, लंडनमध्ये कबूतर आहे. व आपण बघितलं असेल की नेहरूजी पण नेहमी कबूतर, शांतीची कबूतर उडायच्या, असा कबूतरच्या त्यावेळी पण होता. तो ते कबूतरने आपण काय आहे ना दिले नाही तर कबूतर मरतील आणि त्या पण एक हेल्थ एजार होतील. त्याशिवाय लोकांचे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होऊ शकता का, तर होऊ शकता. तर मार्ग कसा काढायचा हा माननीय मुख्यमंत्री निर्देश दिला होता की बॅलन्स करून मार्ग काढा. अतिशय योग्य निर्देश. आणि यामध्ये कुठे सरकारचे काय रोल नाही होता. हा सर्व निर्णय हायकोर्टाने दिला होता. बरं. सरकारने फक्त प्रयत्न केला की ते यामध्ये काही मार्ग काढावा लागेल. ते सरकारचा प्रयत्न उद्या यशस्वी होईल अशी माझी विश्वास आहे. लोढाजी, आणखी एक मुद्दा जो तुम्ही मांडलेला होता की आंदोलक आजचे बाहेरून आलेले होते, स्थानिक नव्हते असं तुम्ही म्हणताय, त्याच्यावर विरोधकांनी टीका केलेली आहे आणि हा मुद्दा विरोधकांना मान्य नाहीये. बाहेरून कसे येतील, कोण येतील असं त्यांचं म्हणणं आहे. याकडे आपण कसं पाहता, किंवा तुमच्याकडे काय पुरावे आहेत की ज्याच्या आधारावर तुम्ही हा दावा करताय की आंदोलक बाहेरून आले होते? मी सकाळी मंदिरमध्ये गेलो होतो, तिथे ट्रस्ट मंडळाला भेटलो. बरं. ट्रस्ट मंडळाने स्वतः ऑन रेकॉर्ड टीव्हीच्या समोर सांगितलं आहे ते हा आमच्या आंदोलन ना होता जे लोकांनी आंदोलन केलं आम्ही त्यांना ओळखत पण नाही. ते तिथे आले होते, त्याने लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन बिघडली, कानून हातामध्ये घेतला, कानूनच्या हायकोर्टच्या ऑर्डरच्या विरोधामध्ये प्रयत्न केला. आज त्याने मान्य नाही, उद्या आधी मान्य नाही, उद्याही मान्य होणार नाही. कोणी लॉ अबॅइडिंग माननीय मुख्यमंत्रीजीने असा निर्देश दिलाय, बरं. कोणी स्वतःहून आपलं नुकसान करून घेत नाही. निश्चितपणे. पण लोढाजी, इतर कुठल्याही प्रकारे असं ज्यावेळी आंदोलन होतं आणि न्यायालयाचा जो आदेश आहे त्याच्यामध्ये पायमल्ली होणं असेल किंवा कायदा हातात घेणं असेल, अशा आंदोलनांवर ज्या प्रकारची अशा आंदोलकांवर कारवाई होते तशीच कारवाई या आंदोलनातल्या आंदोलकांवर सुद्धा व्हायला हवी असं आपल्याला वाटतं का? असं आहे की आपण बघितलं असेल की पोलिसाने, ऍडमिनिस्ट्रेशनने फार संयमी वर्तव करून ते कोणत्याही त्याने बलप्रयोग नाही केला तरी पण 15-20 मिनिटात आत त्याने सर्व स्थिती नियंत्रणामध्ये आणली. आता यावर योग्य निर्णय करतील, हा माझा विषय नाही. निश्चितपणे. पण ह्या आंदोलकांचं काय होणार पुढे? याच्यावर पुढे तपास व्हायला हवा असं आपल्याला वाटतं की हा विषय आता संपवायला पाहिजे? पोलीस यावर निर्णय करतील. पोलिसने काय करायचे असेल ते पोलीस निर्णय करतील. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद लोढाजी, आपण एबीपी माझाला वेळ दिलात आणि आपली सविस्तर भूमिका मांडलीत त्याबद्दल. तर यानंतर आजच्या पॅनलकडे आपण जाणार आहोत, मात्र त्यापूर्वी याच्यावर ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या आपण आधी बघूया आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला.